Hello friends, welcome you on in Applied Science Chemistry lecture series. In last topic, we have started the topic coal, that is fuel, in which we have started to discuss about solid fuel, in which type of coal we have completed in previous lecture. There are four types of coal, that is peat, lignite, bituminous, anthracite, depending on the percentage of carbon, 50 to 60% carbon, 60 to 70% carbon, 75 to 80, 90 to 95% पर्यंत त्यात कार्बन असतो. आणि तुम्हाला शिकवलंय की जसं जसं तुमचं कार्बनचं पर्सेंटेज वाढणार तशी तशी हीट तुम्हाला जास्त मिळणार, कारण कार्बन हा मेन इलेमेंट आहे जो बर्न करतोय तुम्हाला हीट प्रोड्यूस करून देतोय. कार्बन इज द मेन इलेमेंट विच ऑन कंबशन प्रोड्यूस हीट. त्यामुळे जसं जसं कार्बनचं प्रमाण वाढेल तशी तशी तुमची कॅलोरिफिक व्हॅल्यू पण वाढत जाते. म्हणून आपण बघितलंय 5400, 6300, 8000, 8700 अशी तुमची कॅलोरिफिक व्हॅल्यू इन्क्रीज होत जाते. ठीक आहे. आणि आपण बघितलं त्याची प्रॉपर्टीज आणि यूज. पहिले कसा असतो, हा ब्राऊन कलर असेल, ब्राऊन कलर, देन ब्राउनिश ब्लॅक, ब्लॅक, ब्लॅक लस्टर्स. याच्यामध्ये काय असतंय, लेस हीट, या थोडीशी हीट जास्त मिळते कम्पेअर टू पीट, यात अजून जास्त हीट मिळणार, यात सगळ्यात जास्त हीट मिळते. when it burn with smoke, more smoke compared to peat, less smoke. इथे अजून कमी स्मोक, इथे खूपच कमी. जसं तुम्ही खाल्या ना तशी स्मोक कमी होणार, म्हणजे जो काय म्हणतो धूर, त्याचं प्रमाण काय होणार आहे, कमी कमी होणार आहे. कारण जी काही मॉइश्चर असेल, जी काही इम्प्युरिटी असेल, that moisture and impurity that get decreases, and due to that decrease in moisture and volatile matter, a smoke proportion is lower. स्मोकचं प्रमाण काय होणार आहे, कमी होणार आहे. आपण कुठे कुठे वापरतोय बघा, बॉयलर फ्यूल मध्ये काय वापरला आपण, लिग्नाइट टाईपचा कोल वापरला. डोमेस्टिक फ्यूल मध्ये काय वापरला आपण, ब्युटिमिनस वापरलं. आणि मेटलर्जिकल इंडस्ट्रीमध्ये आपण वापरला अँथ्रासाइट कोल. याच्याविषयी माहिती आपण घेतली आहे प्रिव्हियस लेक्चरला. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत अनालिसिस ऑफ कोल. देर आर टू मेथड ऑफ अनालिसिस ऑफ कोल, that is proximate method and ultimate method. Proximate and ultimate method are the two methods of analysis of coal. First, we will discuss about the proximate method, then we will discuss about the ultimate method. आता proximate method मध्ये आपण काय शिकतो. In the proximate method, we determine the moisture, we determine the volatile matter, we determine the ash, and we determine the percentage of fixed carbon in proximate method of analysis. Moisture, volatile matter, ash content, and percentage of fixed carbon is determined in proximate method. But in case of ultimate method, we determine the exact amount of element, that is carbon. कार्बन किती आहे, हायड्रोजन किती आहे, नायट्रोजन किती आहे, सल्फर किती आहे, ऑक्सिजन किती प्रेझेंट आहे आपल्या कोल सॅम्पल मध्ये, ते आपण डिटरमाइन करतोय बाय युजिंग अल्टिमेट मेथड ऑफ अनालिसिस ऑफ कोल. आता प्रॉक्सिमेट मेथड कशी असते ते आपण पहिले समजून घेऊयात, मग आपण शिकूयात अल्टिमेट मेथड बद्दल. तर प्रॉक्सिमेट मेथड, व्हॉट डू मीन बाय प्रॉक्सिमेट मेथड? In proximate method, we will determine moisture, volatile matter, ash, and fixed carbon. आता पहिले आपण बघूयात की मॉइश्चर कसं डिटरमाइन करायचं. हाऊ वी डिटरमाइन द मॉइश्चर. साधारणतः काय करतो आपण, 1 ग्रॅम कोल सॅम्पल आपण घेतो. एका क्रुसिबल मध्ये आपण त्याला
with in case of 1 gram coal sample. That coal sample is taken in crucible. Okay. Then in that coal sample is added initial weight. Suppose that is W1 is the initial weight of coal sample. That coal sample is kept in oven for about 1 hour at 110 डिग्री सेल्सिअस. 110 का आपल्याला मॉइश्चर रिमूव्ह करायचंय. मॉइश्चर म्हणजे काय, जे काय वॉटर ड्रॉपलेट असतील ते आपल्याला रिमूव्ह करायचे. व्हॉट इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर? बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इज 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 100 पेक्षा जास्त टेम्परेचर आपण करतोय, हीट करतोय. दॅट इज 110 डिग्री सेल्सिअस. आपण त्याला काय केलंय, हीट केलंय. किती वेळ? 1 तास. कशामध्ये? ओव्हन मध्ये. ज्यावेळेस तुम्ही त्याला 1 तास हीट करणार ओव्हन मध्ये 110 डिग्री सेल्सिअसला, काय होईल? त्यात जे काही मॉइश्चर असेल, मॉइश्चर गेट रिमूव्ह. तर मॉइश्चर काय होईल? रिमूव्ह होईल. मग वेट काय होईल तुमचं? कमी होणार. दॅट इज W2. दॅट इज वेट ऑफ कोल सॅम्पल आफ्टर हिटिंग. मग तुम्हाला W1 माहिती आहे, बिफोर हिटिंग किती होतं? W2 माहिती आहे, आफ्टर हिटिंग किती आहे? W1 मायनस W2 अपॉन W इंटू 100 केलं आपल्याला मिळते पर्सेंटेज ऑफ मॉइश्चर. सिंपल मेथड आहे. काय केलं? एका क्रुसिबल मध्ये कोल सॅम्पल घेतला, क्रुसिबलचं पहिले वेट करून घेतलं, त्याच्यावर आपण कोल सॅम्पलचं वेट काढलं. ते आपलं होतं W1 बिफोर हिटिंग. W2 म्हणजे काय? वेट ऑफ कोल सॅम्पल आफ्टर हिटिंग. काय केलं आपण? एका क्रुसिबल मध्ये कोल सॅम्पल घेतला 1 ग्रॅम, 1 तास त्याला ओव्हन मध्ये ठेवलं, 1 तास, आणि टेम्परेचर आपलं 110, 100 पेक्षा थोडंसं वरती. काही बुक मध्ये तुमच्या 105 असेल, 105 टू 110 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण त्याला 1 तास हीट केलं. हीट केलं मग काय होईल? त्यात जे काही मॉइश्चर असेल ते काय होईल? इव्हॅपोरेट होईल. थोडक्यात मराठी भाषेत आपण म्हणतो उडून जाईल. उडून जाईल म्हणजे काय होते? इट गेट इव्हॅपोरेट. दॅट मीन्स इट गेट कन्वर्ट फ्रॉम लिक्विड स्टेट टू गॅस स्टेट. त्याच्यामुळे काय होईल? वेट कमी होईल. दॅट इज W2 वेट ऑफ कोल सॅम्पल आफ्टर हिटिंग. W1 मायनस W2 अपॉन W. W इज काय? वेट ऑफ कोल सॅम्पल. जे आपण किती घेत होतं? 1 ग्रॅम कोल घेत होतं. वेट ऑफ कोल सॅम्पल W. W1 मायनस W2 अपॉन W इंटू 100 केलं आपलं काय मिळतंय? पर्सेंटेज ऑफ मॉइश्चर. सॉरी, इथं वेट ऑफ कोल काय ना तुमचं आहे? वेट ऑफ कोल इक्वल टू W1 जे आहे, दोन्ही बराचदा काही तुमचं सेम येणार आहे. W1 आणि W. वेट ऑफ कोल बिफोर हिटिंग अपॉन वेट ऑफ कोल W1 हे दोन्ही पण असणार आहे, सेम असणार आहे. बरोबर ना? बिफोर हिटिंग किती असणार आहे? 1 ग्रॅम असणार आहे. हिटिंग केलं तर काय होईल? 1 पेक्षा कमी होईल. म्हणजे W1 मायनस W2 अपॉन W1. That will give the percentage of moisture. स्टार्टिंगचं वेट किती असणार आहे? जेवढं तुम्ही सॅम्पल घेतलंय तेवढंच असणार ना. म्हणजे W1 म्हणजे इथं आपण किती येते? 1 ग्रॅम घेतलं, तिथं येईल W1 इज इक्वल टू 1. 1 मायनस जे काय कमी आलं ते तुम्ही मायनस केलं. जेवढं कमी आलं तेवढं काय असणार? तुमचं मॉइश्चर असणार आहे. त्याच्यावर तुम्ही काय करणार आहे? मॉइश्चरचं पर्सेंटेज तुम्ही सहजपणे फाइंड आउट करू शकता. आता एकदा मॉइश्चर तुम्ही फाइंड आउट केलं, जे काही सॅम्पल तुमचं होतं कोल सॅम्पल, ज्यातलं मॉइश्चर तुम्ही रिमूव्ह केलं होतं, दॅट वेट इज W2. हे मॉइश्चर फ्री कोल सॅम्पल, मी काय समजून घ्या, हे मॉइश्चर फ्री कोल सॅम्पल जे आहे तुम्ही काय केलं? पुन्हा रिहीट केलं फॉर 7 मिनिट at 925 डिग्री सेल्सिअस.
7 मिनिट आपण त्याला हीट केलंय. टेम्परेचर किती होतं आपलं 925 डिग्री सेल्सिअस. 925 डिग्री सेल्सिअसला तुम्ही त्याला 7 मिनिट आधी हीट केलं. W2 म्हणजे काय होतं मॉइश्चर free coal sample. That moisture free coal sample is heated for 7 minutes at temperature 925 degree Celsius. मग काय होईल त्यात जे काही volatile matter असेल volatile matter ते पण काय होईल इव्हॅपोरेट होईल. मग वेट काय होईल कमी होईल. that weight is W3 after heating. मग काय मिळेल मला W2 minus W3 upon W1. आता W1 आहे वेट ऑफ कोल इंटू 100 केलं काय मिळेल मला पर्सेंटेज ऑफ volatile matter. पर्सेंटेज ऑफ volatile matter तुम्हाला मिळालं. W2 minus W3 upon W1 into 100. That will give the percentage of volatile matter in the coal sample. ठीक आहे. मग आता बघा तुमचं मॉइश्चर पर्सेंटेज मिळालं, तुमचं volatile matter तुम्हाला पर्सेंटेज मिळालं. पुढचं काय तुमचं ऍश. ऍश म्हणजे काय जी काही कोल सॅम्पल मध्ये जी काही सॉलिड सबस्टन्स उरलेला आहे जो रेसिड्यू उरलेला आहे तो तुम्हाला मेजर करायचा आहे. मग काय केलं आपण जे काही मॉइश्चर फ्री अँड व्होलाटाईल मॅटर फ्री जे काही सॅम्पल होतं ते तुम्ही पुन्हा हीट केलं. किती वेळ हाफ एन आवर 30 मिनिट हीट केलं ॲट टेम्परेचर 750 डिग्री सेल्सिअस. 750 डिग्री सेल्सिअसला 30 मिनिट आपण काय केलं हीट केलं इन मफल फर्नेस. Muffle furnace 30 minutes at temperature 750 डिग्री सेल्सिअस. म्हणजे पूर्णपणे हीट केलं तर काय होईल त्यातलं ऑलरेडी मॉइश्चर गेलेलं होतं, त्यात ऑलरेडी व्होलाटाईल मॅटर पण रिमूव्ह झालेलं होतं आणि अजून हीट केल्यामुळे जे काही अजून काही सबस्टन्स राहिले असतील ते पण पूर्णपणे बर्न होतील आणि फक्त काय मिळालं तुम्हाला ऍश मिळाले. मग काय केलं तुम्ही सपोज ते वेट मध्ये आलं सपोज दॅट वेट इज W4 जी काही ऍश होती त्याचं वेट आहे W4 अपॉन W1 म्हणजे वेट ऑफ कोल सॅम्पल इंटू 100 काय मिळेल मला पर्सेंटेज ऑफ ऍश इन कोल सॅम्पल. कळालं कसं केलं आपण पहिले मॉइश्चर चेक केलं नंतर व्होलाटाईल मॅटर चेक केलं नंतर ऍश चेक केलं आणि सगळ्यात शेवटी बाय इनडायरेक्ट मेथड वी विल डिटरमाइन द पर्सेंटेज ऑफ फिक्स कार्बन. इनडायरेक्ट मेथड म्हणजे कशी बघा दॅट इज पर्सेंटेज ऑफ फिक्स कार्बन पर्सेंटेज ऑफ फिक्स कार्बन equal to 100 minus percentage of moisture plus percentage of volatile matter plus percentage of ash. हे सगळं केलं तर तुम्हाला काय मिळते पर्सेंटेज ऑफ फिक्स कार्बन तुम्हाला इथे मिळते 100 मायनस. समजते एकदम सिंपल कॉन्सेप्ट होती. आता हे आपण का चेक करायचं मॉइश्चर व्होलाटाईल मॅटर ते आपण बघणार पुढे. Significance. Why it is important to measure the moisture, volatile matter, ash percentage
फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट मॉइश्चर. मॉइश्चर म्हणजे काय, जे काही वॉटर इन ऍब्सॉर्ब असं काही प्रमाणात त्या कोल सॅम्पलने, ते आपण का चेक करायचं. जितकं मॉइश्चर जास्त असेल तुमच्या कोल सॅम्पल मध्ये तितकी तुमची कॅलोरिफिक व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होत जाईल. कॅलोरिफिक व्हॅल्यू डिक्रीज होईल ड्यू टू मॉइश्चर. जेवढं मॉइश्चर जास्त असेल तितकं तुमचं काय होईल, वेट इन्क्रीज होईल. वेट वाढलं म्हणजे काय होईल, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस तुमचे वाढणार. ट्रान्सपोर्टेशन चार्जेस वाढणार म्हणजे थोडक्यात काय, जर तुमचं मॉइश्चर प्रेझेंट असेल, ड्यू टू दॅट प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर कॅलोरिफिक व्हॅल्यू डिक्रीजेस. Also weight increases. Due to increasing weight, transportation charges also increases. आणि कॅलोरिफिक व्हॅल्यू कमी झाली तर आपल्याला ते फ्युएल इफेक्टिव्ह यूज करता येणार नाही. आपल्याला काय अपेक्षित आहे, तर त्या फ्युएल पासून मॅक्झिमम आपल्याला हीट मिळाली पाहिजे. त्यामुळे जेवढं मॉइश्चर जास्त असेल तेवढी तुमची कॅलोरिफिक व्हॅल्यू कमी व्हायची शक्यता असते. म्हणून आपण मॉइश्चर चेक करतोय. हायर द मॉइश्चर लोअर द कॅलोरिफिक व्हॅल्यू. जेवढं मॉइश्चर जास्त असेल तेवढी कॅलोरिफिक व्हॅल्यू कमी होत राहणार. जेवढं मॉइश्चर कमी असेल तेवढं कॅलोरिफिक व्हॅल्यू वाढत राहणार. जेवढं मॉइश्चर वाढेल तेवढं त्याचं कोल सॅम्पलचं वेट वाढणार. म्हणजे वेट वाढल्यामुळे तुमचं ट्रान्सपोर्टेशन चार्जेस सुद्धा इन्क्रीज होणार. सो फॉर बेटर क्वालिटी ऑफ कोल मॉइश्चर पर्सेंटेज शुड बी लेस. दुसरं आपण बघूयात, तुमचा आहे व्होलाटाइल मॅटर. व्होलाटाइल विल गेट इव्हॅपोरेट. जेवढे तुमच्या कोल सॅम्पल मध्ये व्होलाटाइल मॅटर जास्त असतील तेवढी तुमची फ्लेम जी आहे ती कशी असणार आहे, लॉंग अँड स्मोकी असेल. स्मोकचं प्रमाण जास्त असणार आहे. आणि हे जे व्होलाटाइल मॅटर आहे ते काय होतात, इव्हॅपोरेट होतात. त्याच्यामुळे काय होतं, आपली जी काही हीट असते थोडक्यात तुमची कॅलोरिफिक व्हॅल्यू ते डिक्रीज करत आहे. So high volatile matter which are present in the coal, that high volatile matter lower the calorific value. Because of that high volatile matter, the flame burn with a smoky flame which lower the calorific value of the coal. जेवढं volatile matter जास्त असेल तेवढं तुमची calorific value कमी होणार आहे. कारण ज्यावेळी तुम्ही हीट करणार ते व्होलाटाइल मॅटर काय होईल, डिस्टिल आउट होणार इन द फॉर्म ऑफ गॅस. जो पार्ट जो आहे व्होलाटाइल मॅटरचा, जो गॅसच्या फॉर्म मध्ये पडला तो सगळा अनबर्न असणार. त्यातनं आपलं हीट मिळणार नाहीये आणि त्यामुळे आपल्या फ्युएलची कॅलोरिफिक व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होणार आहे. इट लोअर द कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ कोल सॅम्पल. समजतंय? दॅट इज हाऊ द सिग्निफिकन्स ऑफ proximate analysis. Significance of proximate analysis. आता पुढचा घटक कोणता आपला, ऍश. ऍश म्हणजे काय, अनवॉन्टेड सॉलिड रेसिड्यू which left behind after the eating. So ash is non-combustible, useless matter which is left behind when all combustible substance is completely burned off. म्हणजे थोडक्यात काय, ज्यावेळेस तुम्ही त्या कंबस्टिबल सबस्टन्सला पूर्णपणे बर्न करणार, शेवटी जे काय उरतंय अनवॉन्टेड सबस्टन्स, त्याला म्हणतो आपण ऍश. अनवॉन्टेड आहे, त्यात आपल्याला हीट मिळत नाही. मग जेवढं ऍश प्रमाण जास्त असेल तेवढं आपल्याकडे अनवॉन्टेड सबस्टन्स आपल्या कोल सॅम्पल मध्ये काय आहे,
प्रेझेंट असणार. त्यामुळे जेवढं ऍश जास्त तेवढी तुमची कॅलोरिफिक व्हॅल्यू रिड्यूस होईल. ऍश जेवढी जास्त तेवढं तुमचं वेट वाढणार, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस पण काय होणार तुमचे इन्क्रीज होणार आणि कॉस्ट तुमची वाढणार. म्हणून आपण ऍश डिटरमाइन करणं सुद्धा गरजेचं आहे. कळलं? मॉइश्चर का चेक करायचं, व्होलेटाइल का चेक करायचं आणि ऍश का चेक करायची. सगळ्यात शेवटचा आहे फिक्स कार्बन. जेवढं आपलं कार्बनचं प्रमाण जास्त असेल आपल्या कोल सॅम्पल मध्ये तेवढं आपलं कोलची क्वालिटी चांगली असणार आहे. जेवढं आपलं कार्बन जास्त असेल तितकं. लास्ट फॅक्टर इज फिक्स कार्बन. मोर द व्हॅल्यू ऑफ कार्बन, more carbon means more calorific value. In short, more the heat. जेवढं कार्बन जास्त असेल तेवढी कॅलोरिफिक व्हॅल्यू तुमची जास्त असणार आहे. बिकॉज कार्बन इज अ मेन कंबस्टिबल मॅटर which are present in the whole sample, which produce the heat. Higher the percent of carbon, greater is the calorific value. So we can say in different words, lower the percent of carbon, lower is the calorific value. जेवढं कार्बनचं प्रमाण तुमचा जास्त कमी असेल तेवढी कॅलोरी व्हॅल्यू तुमची वेगळी होईल. सो फिक्स कार्बन इज also important parameter in whole sample. समजते? तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या प्रॉक्सिमेट मेथडच्या द्वारे काय मिळते, ऍश किती होती, मॉइश्चर किती होती, फिक्स कार्बन किती होता आणि व्होलेटाइल मॅटर किती होता हे तुम्ही चेक करता. का चेक करायला गरजेचं आहे ते पण आपण बघितलं. ऍश जास्त असेल, मॉइश्चर जास्त असेल किंवा व्होलेटाइल मॅटर जास्त असेल तितकी तुमची कॅलोरी व्हॅल्यू कमी होत जाणार. त्यामुळे ते मेजर करणं गरजेचं आहे. तुम्ही इंडस्ट्री वर्क करताय, ज्यावेळी तुम्ही कोल सॅम्पल घेणार त्यावेळी तुम्ही ते या गोष्टी तुम्ही चेक करणार. ठीक आहे. दिस इज द प्रॉक्सिमेट मेथड ऑफ अनालिसिस ऑफ ultimate method. प्रॉक्सिमेट मेथड ऑफ अनालिसिस ऑफ कोल. आता आपण बघूयात नेक्स्ट मेथड, दॅट इज अल्टिमेट मेथड ऑफ अनालिसिस ऑफ कोल. अल्टिमेट मेथड यात आपल्याला पर्टिक्युलरली आपण जे एलिमेंट वापरतोय त्या एलिमेंट विषयी माहिती मिळते. कार्बन किती, हायड्रोजन किती, नायट्रोजन किती, ऑक्सिजन किती, सल्फर किती, या प्रत्येक एलिमेंट विषयी आपल्याला माहिती मिळते इन अल्टिमेट मेथड ऑफ अनालिसिस ऑफ कोल. मग आपण बघूयात पहिले अल्टिमेट मेथडचा उपयोग करून आपण कार्बन आणि हायड्रोजन कसं चेक करतो. हाऊ वी मेजर कार्बन अँड हायड्रोजन बाय युजिंग अल्टिमेट मेथड ऑफ अनालिसिस. कार्बन अँड हायड्रोजन आपण काय करतोय, साधारणतः 1 or 2 ग्रॅम ऑफ कोल सॅम्पल, इथे बघा तुम्हाला दिसतोय 1 or 2 ग्रॅम ऑफ कोल सॅम्पल is taken in combustion apparatus. This is the combustion apparatus. Here we pass air, that means we are passing oxygen gas. ऑक्सिजन काय पास करायचं आहे, ज्याला आपण हिटिंग करणार, एकदा इग्निशन टेम्परेचर आलं तर तुमचा कोल तुमच्या ऑक्सिजन सोबत काय होईल, रिॲक्ट करेल, कंबशन तुमची प्रोसेस होईल आणि तुमच्या कोल सॅम्पल मध्ये जो काही कार्बन असेल दॅट कार्बन रिॲक्ट विथ ऑक्सिजन, दॅट विल फॉर्म कार्बन डायऑक्साइड गॅस. while hydrogen which is present, it will react with the oxygen, that will form
म्हणजे जे काय गॅस आहे गॅसेस फॉर्म मध्ये ते गॅस इथून सगळे बाहेर पडणार. दे एस्केप आउट थ्रू द आउटलेट and here two U-shaped tube apparatus. In one tube calcium chloride is present, in second tube potassium hydroxide is present. That calcium chloride will absorb water. म्हणजे इथे काय होईल तुमचा वॉटर ऍब्सॉर्ब होईल, वॉटर गेट ऍब्सॉर्ब. मग जो काय गॅस तुमचा इथून आलेला आहे त्यातला वॉटर इथून ऍब्सॉर्ब होईल, जो गॅस पुढे जाईल तो जाईल केवच मध्ये. तो केवच काय करेल तुमचा कार्बन डायऑक्साइड ऍब्सॉर्ब करेल. इट विल ऍब्सॉर्ब कार्बन डायऑक्साइड. मग काय करतो आपण सुरुवातीला कॅल्शियम क्लोराईडचं वेट किती होतं ते आपण मेजर केलं. सपोज दिस इज ए. नंतर काय होईल वॉटर ऍब्सॉर्ब केला, वेट काय होणार आहे वाढणार आहे. दॅट वेट इज बी. सुरुवातीला केवच किती होता सपोज सी होता, नंतर ते काय केलं कार्बन डायऑक्साइड ऍब्सॉर्ब केला, वेट वाढणार दॅट इज डी. मग आपण याचा यूज करून बाय युजिंग द कॅल्क्युलेशन we can determine the percentage of carbon and percentage of hydrogen. बघा असं करणार आपण कॅल्क्युलेशन करणार कसं. पर्सेंटेज ऑफ कार्बन that is equal to 12 upon 44. 12 म्हणजे काय atomic weight of carbon upon molecular weight of carbon dioxide. 12 upon 44 into B upon A into 100 आपण केलं का आपल्याला मिळतंय पर्सेंटेज ऑफ कार्बन. ठीक आहे. नंतर सिमिलरली आपण करू शकतो पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन. कसं काढायचं पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन कसं काढायचं बघा. पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन कसं काढणार. वेट ऑफ हायड्रोजन अपॉन वेट ऑफ H2O that is 2 upon 18 into C upon D into 100 आपण केलं का आपल्याला वेट मिळालं डी अपॉन सी. सी इज इनिशियल वेट सॉरी सी अपॉन डी. ते केलं का आपल्याला काय मिळणार पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन. ठीक आहे. हा सिंपल आपण एक्सपेरिमेंट केला आणि त्या एक्सपेरिमेंटच्या एंडला आपण कार्बनचा आणि हायड्रोजनचा पर्सेंटेज फाइंड आउट केलं. काय केलं मी एक शॉर्टली रिवाइज करतो बघा. इथे कोल सॅम्पल घेतलं, कोल सॅम्पल बाय युजिंग फ्लेम त्याला मी काय केलं हीट केलं. या ट्यूब मध्ये या साइडने मी काय पास केलाय ऑक्सिजन गॅस पास केलाय. at high temperature that oxygen react with the carbon which is present in the coal that react with hydrogen which is present in the coal. मग कार्बन सोबत रिएक्ट करून काय मिळालं कार्बन डायऑक्साइड मिळालं. हायड्रोजन सोबत रिएक्ट करून काय मिळालं वॉटर मिळालं. आणि पहिल्या ट्यूब मध्ये जो कॅल्शियम क्लोराइड होता त्याने काय केलं वॉटर ऍब्सॉर्ब केलं. सेकंड ट्यूब मध्ये काय होतं आपलं KOH त्याने काय ऍब्सॉर्ब केलं कार्बन डायऑक्साइड ऍब्सॉर्ब केलं. Here water is absorbed, carbon dioxide is absorbed, and by calculation we determine carbon and hydrogen present in the whole sample. ठीक आहे. आता हा कार्बन आणि हायड्रोजन आपण इथे चेक केलाय. नेक्स्ट स्टेप डिटरमाइन द पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन. नायट्रोजन कसं चेक करतो आपण. हाऊ वी मेजर द नायट्रोजन.
ठीक आहे, आपला टाइम संपलाय की आपण बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरला की हाऊ वी डिटरमाइन द पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन. तत्पूर्वी व्हॉट इज द इम्पॉर्टंट ऑफ कार्बन अँड हायड्रोजन. कार्बन हायड्रोजन का चेक करत आपण, तुम्हाला माहिती आहे जेवढं कार्बन जास्त तेवढी कॅलोरिफिक व्हॅल्यू जास्त, बरोबर. त्यामुळे आपण कार्बन मेजर करतो. मोर द कार्बन मोर द कॅलोरिफिक व्हॅल्यू, म्हणून आपण कार्बन मेजर करतो. पण हा जो हायड्रोजन आहे, दॅट हायड्रोजन कंबाईन विथ ऑक्सिजन टू फॉर्म अ वॉटर अँड विच लोअर द कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ कोल. दॅट हायड्रोजन कंबाईन विथ ऑक्सिजन टू फॉर्म अ वॉटर, that is moisture, and that moisture lower the calorific value of the coal. त्यामुळे तुमच्या कोल सॅम्पल मध्ये हायड्रोजनचं प्रमाण कसं पाहिजे, कमी पाहिजे. कार्बनचं प्रमाण कसं पाहिजे, जास्त पाहिजे. त्याला म्हणतो आपण गुड टाइप ऑफ कोल. जेवढं कोल चांगला असेल तेवढं कार्बन जास्त, तेवढं हायड्रोजन कमी त्याच्यामध्ये पाहिजे. कारण हायड्रोजन तुमच्या ऑक्सिजन सोबत कंबाईन होऊन मॉइश्चर फॉर्म करतो आणि तुमची कॅलोरिफिक व्हॅल्यू कमी करतो. त्यामुळे तुमच्या कोल सॅम्पल मध्ये हायड्रोजनचं प्रमाण कसं पाहिजे, कमी पाहिजे आणि कार्बनचं प्रमाण जास्त पाहिजे. ठीक आहे, हे झाले त्याचे सिग्निफिकन्स ऑफ कार्बन अँड हायड्रोजन. सो फ्रेंड्स, इन नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस अबाउट एनालिसिस ऑफ नायट्रोजन. ओके, थँक यू.